श्री भक्त विजय कथासार अध्याय 9. संत ज्ञानेश्वर महाराज. श्री गणेशाय नमः. विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांनी वाईट टाकलं होतं. त्यामुळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या 4 भावंडांनाही लोकांची अवेलना सहन करावी लागली. त्यांचे तोंडही पाहू नये असे लोक उघडपणे म्हणत असत. अशा परिस्थितीत ती 4 भावंडे लहानाची मोठी होऊ लागली. त्या समयी लोकांचा छळ लक्षात घेता आपल्या 3ही मुलांच्या मुंजी कशा होतील असा त्यांच्या आईंना प्रश्न पडला. शेवटी त्यांच्या सांगण्यावरून विठ्ठलपंत ब्राह्मण श्रेष्ठींना भेटले व आम्हाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घ्या व मुलांना व्रतबंध्य दीक्षा द्या अशी त्यांना विनंती केली. निवृत्तींनीही प्रायश्चित्त घेण्याची तयारी दर्शवली. त्यांचे म्हणणे ऐकून ब्रह्मसभेतील शास्त्री व पंडितांनी सर्व शास्त्र ग्रंथ तपासले, पण संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थ आश्रमात येऊन संतती झाली तर कोणते प्रायश्चित्त देऊन त्यांना शुद्ध करून घ्यावे याचा कोठेही उल्लेख नव्हता. म्हणून ब्राह्मण श्रेष्ठी विठ्ठलपंतांना म्हणाले, तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. तुमच्यासाठी देहांत प्रायश्चित्त हाच एक उपाय आहे. ते ऐकून त्यांना धक्काच बसला. घर, दार, पुत्र, कन्या या सर्वांचा त्याग करून ते निघून गेले. त्यांची मनोअवस्था जाणून हे पश्चातापानेच शुद्ध होतील असे विप्रवृंदांनी उद्गार काढले. त्या प्रसंगी निवृत्तींनी विचारले, विप्रश्रेष्ठ हो, शास्त्रामध्ये आमच्यासाठी काय प्रायश्चित्त सांगितलं आहे? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, पैठण हे धर्मपीठ आहे. तुम्ही तेथील ब्रह्मसभेत जा. तेथील अधिकारी शास्त्र पंडितांना तुमच्याविषयी सांगा आणि त्यांच्याकडून शुद्धीपत्र घेऊन या. ते पाहून आम्ही तुम्हाला पावन करून घेऊ. यावर निवृत्ती म्हणाले, आम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही वा वैश्यही नाही. याची आम्ही जात कुळी विचारली तर आम्ही काय सांगणार? त्यानंतर ज्ञानदेवांना उद्देशून ते म्हणाले, आम्ही अनादी अनंत परब्रह्म आहोत. पैठणच्या ब्राह्मणांना आम्हीच आमच्याविषयी शब्दामध्ये काय सांगणार? तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, दादा, कोणी ज्ञानी वा जीवन मुक्त झाले तरी त्यांची धर्माच्या आज्ञेनुसार वागावे असे शास्त्र सांगते. विधिविरुद्ध वागल्याने दूषण लागते. म्हणून जे ज्ञानी आहेत त्यांनी विहित धर्माचे उत्तम आचरण करून लोकांना आदर्श घालून द्यावा. तेव्हा सोपान म्हणाले, ज्ञानदेवा, जात व कुळ या गोष्टी अगदी व्यर्थ आहेत.